नमस्कार मित्रांनो, लॉ इन मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण कोणत्या गुन्ह्यात किती शिक्षा या संबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मित्रांनो, थोडाही उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, भारतीय न्यायसंहिता 2023मध्ये 6 प्रकारचे शिक्षेची तरतूद सांगण्यात आलेली आहे किंवा केलेली आहे. ते शिक्षेचे 6 प्रकार कोणते ते आपण खालीलप्रमाणे मित्रांनो पाहू. मित्रांनो, 1 आहे मृत्यूदंड, 2 आहे जन्मठेप, 3 आहे कारावास, 4थी आहे मालमत्ता जप्ती, 5वी आहे दंड आणि 6वी यावर्षी 2023 भारतीय न्यायसंहितामध्ये जी नवीन ॲड करण्याची शिक्षा आहे ती म्हणजे सामुदायिक सेवा. तर मित्रांनो, कोणत्या गुन्ह्यात किती शिक्षा दिली जाते या संबंधीची माहिती आपण पुढीलप्रमाणे पाहू. मित्रांनो, मृत्यूदंड ही कोणत्या गुन्ह्यामध्ये दिली जाते तर जेव्हा एखाद्या व्यक्तीचा खून केला जातो किंवा एखाद्या महिलेवर अत्याचार केला जातो किंवा बालकावर अत्याचार केला जातो, तर अशा प्रकरणामध्ये त्या व्यक्तीला मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकतेच. तसेच मित्रांनो, जन्मठेप कोणत्या प्रकरणामध्ये किंवा कोणत्या गुन्ह्यामध्ये दिली जाऊ शकते तर ज्या व्यक्तीने खून केलेला असेल किंवा खुनाचा प्रयत्न केलेला असेल किंवा दहशतवादी स्वरूपाचे गंभीर गुन्हे किंवा अपहरण करून त्याचा खून केलेला असेल, तर अशा प्रकरणामध्ये त्या व्यक्तीला किंवा त्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा दिली जाऊ शकते. त्यानंतरचा आहे मित्रांनो कारावास. मित्रांनो, कारावास ही कोणत्या गुन्ह्यामध्ये दिली जाऊ शकते तर चोरीच्या प्रकरणामध्ये 3 वर्षापर्यंतचा कारावासाची शिक्षा दिली जाऊ शकते. एखाद्या व्यक्तीने घरफोड केलेली असेल तर अशा प्रकरणामध्ये 10 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. किंवा एखाद्या व्यक्तीची फसवणूक जर कोणी केलेली असेल तर अशा व्यक्तीला 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा दिली जाऊ शकते. किंवा एखाद्या महिलेचा विनयभंग केलेला असेल तर अशा प्रकरणामध्ये 3 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा दिली जाऊ शकते. त्यानंतर आहे मित्रांनो मालमत्ता जप्ती कधी केली जाऊ शकते तर एखाद्या व्यक्तीने देशाविरुद्ध युद्ध पुकारलेले असेल किंवा दहशतवादी स्वरूपाचे गुन्हे केलेले असतील किंवा दहशतवादी कृत्य करून जर ती मालमत्ता मिळवली असेल तर अशा प्रकरणामध्ये त्या व्यक्तीला मालमत्ता जप्तीची शिक्षा दिली जाऊ शकते. त्यानंतरचा आहे मित्रांनो दंड. मित्रांनो, जर एखाद्या व्यक्तीने किरकोळ मारहाण केलेली असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केलेली असेल तर अशा गुन्ह्यामध्ये किंवा एखाद्या व्यक्तीने जुगार खेळला असेल किंवा जुगार खेळताना पकडला असेल तर अशा प्रकरणामध्ये त्या व्यक्तीला दंडाची शिक्षा दिली जाऊ शकते. त्यानंतरचा आणि शेवटचा आहे मित्रांनो, ती आहे सामुदायिक सेवा. सामुदायिकची शिक्षा ही कोणत्या प्रकरणामध्ये दिली जाऊ शकते तर एखाद्या व्यक्तीने 5,000पेक्षा कमी रकमेची चोरी केलेली असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी किरकोळ गैरवर्तन केलेलं असेल किंवा सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग केलेली असेल तर अशा प्रकरणामध्ये त्या आरोपीला सामुदायिक सेवेची शिक्षा दिली जाऊ शकते. तर मित्रांनो, आपण आत्ताच 6 प्रकारची शिक्षेचा प्रकार आपण पाहिलेला आहे. कोणत्या गुन्ह्यामध्ये किती शिक्षा दिली जाऊ शकते या संबंधीची माहिती आपण थोडक्यामध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.